गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दररोजच्या प्रमाणे आज पण आपल्या इथं पाणी येणार नाही. पाणी ह्या नळाला नाही, बाहेरच्या नळाला. तर दाखवतो तुम्हाला, अख्खच संपलंय. हे रिकामच अर्ध आहे, हे पण रिकामच आहे. आज सुट्टी असल्यामुळे कपडे धुवायच्यात. कपडे धुवायला ते 2 पॅन्ट, एक 3 अजून अंगावरचा शर्ट पण आहे, नाईट पॅन्ट. तर आज उपास आहे. भात रात्री केलेला अजून शिल्लक आहे, तर ते आता तसाच राहून देतो आणि आपल्याला काहीतरी उपासच खायला आणतो. भेटतो तुम्हाला. पाणी भरतो आधी. पाणी गेलं ना, पाणी येत नाही नंतर, डायरेक्ट उद्याच. तर सर्वात पहिले पाणी भरतो. या तुम्ही पाणी भरून घेतलेलं आहे. तर आता आपण निर्म्यामध्ये कपडे भिजाय घालणार. तर घेतलेलं आहे. घड़ी है तो मुमकिन है घड़ी है तो मुमकिन है. तो अब हमने इस पानी में फेस किया है. फेस बोले तो निर्मे का पानी है. हम ये सब कपड़े आज धो के डालेंगे. तो कुछ नहीं, सब निर्मे में कपड़े डाल के हुए हम जा रहे थे दुकान पर कुछ खाने के लिए लाने के. आपको एक चीज बताना चाहता हूँ मैं. पाणी भरताना पाणी खाली सांडलेलं आहे. तर आता काय पुसून तर घ्यावं लागणार आहे, नाहीतर अख्ख्या रूम मध्ये सगळं पाणीच पाणी होईल. जास्त काय आपण आणलं नाही. बटाटे आणि केळीचे चिप्स घेऊन आलेले. तर आता केळीचं चिप्स खाऊया. जे बटाटा आहे त्याचे आपण चिप्स करूया. तर भेटतो तुम्हाला चिप्स बनवत. आज उपास आहे भावांनो, तर काय तर खावं लागेल का नाही. भेटू नंतर. चिप्स बनवत तुम्ही पण खावा. फराळ केली नसली तर आता फराळ करा. रात्र आपण घरी नाही, तर घरी असलो असतो तर काय सकाळ सकाळ उठलं शाबू चालू केला, काय नाही रूमवर आपण बनवून हाताने खाऊ शकतो. आता आपण घेतोय बटाट्याचे बारीक 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 पीस करून. तर भेटतो तुम्हाला हे बटाट्याचं बारीक पीस केल्यावर भावांनो. बटाटा चिरून घेतलेले आहेत. आडवे उभे कसे कापता येईल तसे खप सपासप कापलेले आहेत. तर हे आपण सगळे बनवतात घरी असल्यावर कढईमध्ये, पण आपण तसं नाही करणार. आपण बनवणार पातेल्यामध्ये. तर बनवतो, भेटतो नंतर तुम्हाला. आता हा असं नाही जायचं, असं जायचं असं साप. घरी जसं तळतो बटाटा, शेंगदाणे, मिरची, तसं आपण तेल गरम होतंय, तेलात टाकायचं आणि करून खाऊया आपण सगळे. हे असं होतं. तेल गरम, त्याच्यात हे टाकलंय, बटाटा जे चिरून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. आता मस्त आपण करूया. आता घरी असताना आजी करायची, मम्मी करायची, ना आपण खायला बसायचं. तर पंच तळून झालेलं आहे. थोडा पण मीठ टाकू, थोडं म्हणजे खारट करसाल नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही देऊ शकताय. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एवढंच नाही तर आपण मिरची पण तळणार आहोत आणि हे शेंगदाणे पण भेटतो लवकरच. मिरची पण तुम्हाला तळून. आता मिठाचे काळचे नाही, तर करतो आणि खाऊ आपण सगळे. आला तो. तर सगळं करून झालेलं आहे. माझ्या एक डोक्यातच राहत नाही, काय पण बोलतो. बटाट्याचं वेपर्स, जिपचा डोळ्यातनं पाणीच नाही लगे. जिप चावली गेली
पण आपण थांबायचं नाही. थांबला की थांबला. तर तुम्हाला दाखवतो बॅक साईडच्या कॅमेऱ्याने काय काय बनवलं आपण उपवासासाठी. दुकानून आणलं होतं आपण नुसतं बटाटा. तर बटाट्याचे चिप्स केलेले आहे. तर मिरची तळून घेतलेली, शेंगदाणे तळून घेतलेले. काय विषय ना, तोपर्यंत फराळाचं खातो. तुम्ही पण नसेल खायला तर खाऊन घ्या. तुम्ही तर आपल्या पैसे काही येऊ शकत नाहीत. तोपर्यंत मी खाऊन घेतो, तुम्ही येऊ शकता. तुम्ही काय घरगुती शाबू, खिचडी, बगर अजून बरंच काय खाऊ शकता. पण आपण इथं तसं नाही. खालून दुकानला गेलो, बटाटे आणले, चिरून घेतले, धुवून घेतले आणि तेलात तळून मस्तपैकी आता बनवलं. आता आपण मस्तपैकी खाऊयात. वजन करावं लागलं आपल्याला. बरोबर अर्धा लिटर ताक आणलंय. तर आज उपास होता. मग काय, दही आणलंय, ताक आणलंय आणि मित्राच्या घरून डब्याला आहे. तुम्हीच बघा, थांबा. शाबू वडे, ककडी तळायला लायलं, ताक आणलंय बाहेरून. आता करतो आम्ही फराळ. ताक, दही, शाबू वडे. तुम्ही पण केली असेल फराळ. नसेल केली तर या करा, आपण सगळेजण जेऊ. आता फराळ करतो आणि आराम करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. त्यांना माहिती, तुम्हाला माहिती मी उपाशी बसलोय का नाही. आपण काय तर बनवून खाल्लंय, त्याला माहित नाही. ते बघा ना आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. मग काय तर बोला ना आपलं. मग येतो मी. बाय. जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट.